नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली 5 मे भागामध्ये सारंगने काम करण्यासाठी नकार दिल्यामुळे काही केल्या सावली काही तयार होत नाही. त्यामुळे भैरवी खूप त्रस्त होते. तिला आता खूप काळजी वाटते. सावली जर गायली नाही ना, ताराचा करिअर बर्बाद होईल. एक काम करते, मी तिलोत्तमाशी बोलते. ती सारंगला नक्की समजावेल. त्यासाठी भैरवी मेंदळ्यांच्या घरी पोहोचते. हात जोडून म्हणते, नमस्कार. जाऊन तिलोत्तमाला मिठी मारते आणि विचारते, कशी आहेस तू तिलोत्तमा? ती म्हणते, मी बरी आहे. आणि विचारते, तू कशी आहे? भैरवी म्हणते, मी ठीक नाही आहे. तिलोत्तमा विचारते, काय झालं भैरवी? भैरवी म्हणते, तिलोत्तमा, सारंगने सावलीला आमच्याकडे काम करायला नकार दिला आहे. सारंग म्हणतो, मी नकार का दिला याचं कारण भैरवीजींना चांगलंच माहिती असेल. भैरवी म्हणते, मी मान्य करते माझी चूक. मी ओरडली असेल तिच्यावर, कधीतरी रागवली असेल, पण अरे आपल्या मुलांवर एवढा तर अधिकार असतोच ना आईवडिलांचा. सारंग म्हणतो, ठीक आहे, सावलीची इच्छा असेल तर ती काम करू शकते. आता भैरवीला खूप आनंद होतो. पण तेवढ्यात सारंग म्हणतो, एका अटीवर. भैरवीजीने माफी मागायची सावलीची, ते पण सगळ्यांसमोर. भैरवीच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब होतं. तिलोत्तमा शॉकून बघायला लागते. भैरवी मनात म्हणते, माझ्या तारासाठी मला एवढं करावंच लागणार. ती सारंगसमोर जाते आणि म्हणते, काहीच हरकत नाही, मी मागते सावलीची माफी. सावली माझ्या मुलीसारखी आहे. आता सावलीसमोर जाते आणि म्हणते, आजवर मी तुझ्याशी जे चुकीचं वागले असेल ना, हात जोडून म्हणते, आज तुझी भैरवी माई पाय पकडत म्हणते, तुझी माफी मागते. सावली पकडत म्हणते, माई अहो हे काय करताय? भैरवी म्हणते, सावली मला माफ कर. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.